नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या 40 वर्षांनंतर झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार बाबाजी काळे, सातकर गटाचे नानासाहेब टाकळकर आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामन सातकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या समर्थक उमेदवारांना चितपट करीत 18 पैकी 14 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले. खरेदी विक्री संघाच्या 18 जागांपैकी 9 जागा बिनविरोध झाल्या होत्या. 9 जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत भीमाशंकर पॅनलने कब्बशी चिन्हावर 7 जागा पटकावल्या, तर माजी आमदार मोहिते यांचे समर्थक 2 उमेदवार विजयी झाले. खरेदी विक्री संघाच्या एकूण 18 जागांपैकी अ वर्ग गटातील वाडा, खेड, आळंदी या गटातील 3 जागा, महिला गटातील 2 जागा, इतर मागास प्रवर्गातील 1 जागा, अनुसूचित जाती जमाती गटाची 1 जागा, बिगर शेती सोसायटी प्रतिनिधी गटाची 1 जागा आणि प्रोसेसिंग कन्झ्युमर संस्था प्रतिनिधी गटाची 1 जागा अशा 9 जागा बिनविरोध झाल्या होत्या. मतदानानंतर वावगाव गटात गोरडे संतोष अनंता 7 मते मिळवून विजयी झाले, तर भागवत धनंजय द्वारकानाथ यांना 3 मते पडून पराभवाला सामोरे जावे लागले. चास गटात टोके अनिल गणपत यांनी 6 मते मिळवत विजय मिळवला, तर गोपाळे विकास मारुती यांना 3 मतांवर समाधान मानावे लागले. कडूस गटात शितोळे दत्तात्रय धोंडीबा यांचा 8 मते मिळवत निसटता विजय झाला, तर ढमाले संतोष नामदेव यांना 7 मते मिळवत पराभवाला सामोरे जावे लागले. म्हाळुंगे गटात बाजार समितीचे अनेक वर्ष संचालक राहिलेले मोहिते समर्थक इंगवले चंद्रकांत उर्फ दादा दगडू यांना 6 मते मिळवत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले, तर सेवानिवृत्त मेजर टेमगिरे दत्तात्रय रामभाऊ यांनी 7 मते मिळवत विजयाला गवसणी घातली. तर खरी रंगत आणि प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या व्यक्ती सभासदांनी निवडलेल्या गटातील 3 जागांवर 4 उमेदवारी अर्ज राहिल्यामुळे एकूण 372 मतांपैकी 177 मतदान झाले. 3 मते अवैध ठरली. काळे आनंदा मारुती 153 मते, घुमटकर विनायक शूरसेन 159 मते आणि ठिगळे नरेंद्र साहेबराव 167 मते मिळवत तिघे विजयी झाले, तर पत्रकार एकनाथ सीताराम सांडभोर यांना 14 मते पडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील गटात एकूण 474 मतदारापैकी 256 मतदान झाले. 15 मते अवैध ठरले. मिडगे सुधाकर गोविंद यांनी 137 मते मिळवत विजयी झाले, तर सरवदे बापूसाहेब बाळू यांना 119 मते पडून 18 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे: सातकर हिरामन साहेबराव, धायबर मुकुंद गजानन, सामवंशी अरुण बाजीराव, येळवंडे स्वामी विष्णू, थिगडे खंडेराव गुलाबराव, पाचारणे प्रतीक्षा संतोष, कचाटे पूजा तानाजी, देखणे कल्याणशील राजाराम, सातपुते दत्तात्रय ज्ञानेश्वर हे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले. निकालानंतर सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष केला. बाजार समितीच्या आवारात झालेल्या विजयी सभेत माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. यावेळी आमदार बाबाजी काळे, सभापती विजयसिंह शिंदे, नानासाहेब टाकळकर, राजू शेठ जवळेकर, संजय घनवट, अमोल पवार आदींसह विजयी उमेदवार आणि सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय होतंय, टाकाला जायचं आणि गाडगावला पोहायचं जमत नाही. इथून सुरुवात आहे. ही निवडणूक लागायला नव्हती पाहिजे. पुढे नानासाहेब पुढे खरं बघितलं तर 1947 साली ही आपली संस्था स्थापन झालेली आहे. ते मला काही जास्त भाषण बिषण काय जमत नाही का नाही झाले. तुम्ही आम्ही सर्वांनी या तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळेसाठी म्हणून काम केलं आणि त्याच्या नानासाहेबांच्या मित्राचा 52,000 पराभव केला. 52,000 मत बघा. ऍक्च्युली त्या दिवशी नानासाहेब रडले असतील, त्यांना फार दुःख झालं असेल, त्यांच्या मित्राचा पराभव झाला. आणि ऍक्च्युली मी तुम्हाला बाबासाहेब सांगतो, इथून पुढे भविष्यात 52,000 मतांनी कोणत्याही आमदाराचा परत पराभव होणार नाहीये खरोखर. परंतु नानासाहेबांना वाईट वाटत. आता काय त्यांच्या मित्राची इच्छा होती, निवडणूक लावायची त्यांनी लावली. आणि अण्णांनी सांगितलं, हिरोंनी सांगितलं, दूध का दूध आणि दूध का म्हणतात पाणी का पाणी होणं जरूर था. हे झालेलं आहे. ऍक्च्युली 18 पैकी 14 आपले, 4 त्यांचे, 4 पाणी आपल्या विचारांचे आहेत. 4ही नानासाहेब तुमच्या विचारांचे आहेत. आपलंच लेकरू आहे, त्यांना काही ना करू नका.
तुमच्यापासून सांगतोय. आणि बाबाशेठ आमदार साहेब तुम्ही धक्के होत, ही तुमची विजयाची सुरुवात झालेली आहे. इथून पुढच्या काळात ना गट ना तट, ना गट ना तट ना पक्ष, आपण सर्व एकत्र आहोत आणि आपल्याला तालुक्यातली पूर्ण खंडोजी खोपडीची पिलावळ संपवायची आहे. आणि त्याला मी सांगतो बाबा, तुम्हाला माहिती नसेल, मला माहिती नसेल, विजू शेटला माहिती आहे, सांगतो नानासाहेबांना माहिती आहे. दादा गेला तो सभापती दादा म्हणजे अण्णांना मला घर बोला सोडतो, मला माहिती आहे ना, म्हणून करा म्हणून काय करा. दादा गेले, दादा म्हणजे कोण माहिती आहे ना, पालकमंत्री आपले म्हणजे अण्णांना विधान परिषद दिली पाहिजे, नंतर 2.5 वर्षांनी मंत्री दिलं पाहिजे. एकाला सांगितलं म्हणले बाबा तू दारू पिऊन 11 वाजता उठतोस कैलास, मला काय सांगतोस. दादा ऐकून पण त्यांचं, अरे म्हणले दिलीप तुला दिलते ना 20 रुपये, तर ते काय राहील पैसे परत म्हणले, तू आता आराम कर, तू आराम कर म्हणले. आणि त्यांनी मुद्दाम खंडीच्या वाटून आंबेडा टाकायचा प्रयत्न केलाय. परंतु हिरोअण्णांनी सांगितलं दूध का दूध आणि पाणी का पाणी. अशोक दादा लक्षे होणं जरुरी था, त्या तालुक्याला कळलेलं आहे. आणि इथून पुढे बाबासाहेब काळे आपण सर्वजण एकत्र आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सगळ्या निवडणुका तुमच्या मार्गदर्शनाने नाना साहेबांच्या या ठिकाणी सहकारामध्ये काम करणारे ही सगळी मंडळी, अण्णा तुम्ही सगळी मंडळी आहात. त्यावेळेस आपण स्वीकृत संचालक या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये प्राधान्यानं या ठिकाणी अशोकराव मांडेकरांसहित इतरही 2-3 व्यक्ती या ठिकाणी इच्छुक आहेत. आपण त्यांचा योग्य पद्धतीनं नक्की विचार कराल याची मला जाणीव आहे. खरेदी विक्री संघाचे मतदान आणि मतमोजणी रविवारी पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांनी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला. दणदणीत विजयानंतर बाजार समितीच्या आवारात आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी उमेदवारांची विजयी सभा झाली. दरम्यान मतदान केल्यानंतर नेत्यांनी अनेक वल्गना केल्या होत्या, मात्र निकालानंतर त्यावर अक्षरशः पाणी फिरले. निर्णय घेतला की नको, निवडणूक होईपर्यंत ते फार सरळ वागायचे, मी त्यातला नाहीच अशा पद्धतीची वागणूक असायची. निवडणूक झाली की मना काढायचं काम त्यांनी काय मार्गदर्शन केलं. ह्या खरेदी विक्री संघाची बॉयलर्स तयार केली, जी घटना तयार केली, ती त्यांना पूरक अशा पद्धतीची घटना केलेली. जे वैयक्तिक याच्यामध्ये 3 लोक ठेवलेले, मग ते वैयक्तिक जे सभासद आहेत त्यांनी महिलांना मतदान करायचं, ओबीसीला मतदान, भटक्या करायचं. आणि मग सातत्यानं 8-9 लोक त्यांचे त्याच्यामध्ये निवडून यायचे आणि मग सहज मेजॉरिटी व्हायची. आणि त्याच्याबरोबर त्यांनी खरेदी विक्री संघ राखण्याचं काम केलं. यांच्या या घटनेला आम्ही न्यायालयामध्ये आव्हान देतोय आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि गेल्या 35-40 वर्षाचं संघाचं ऑडिट झालं पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत. त्याच्याकरता जी कायदेशीर लढायची ते आम्ही लढणार आहोत. 70 वर्षाचा माणूस ज्यावेळी नोकरी करतून त्याला 90,000 रुपये पगार मिळतो, तो कधीच तिथे हजर नसतो. 65-70 वर्षाचा माणूस त्याचा सहसचिव राहतो, त्याचाही काही संबंध नाही, त्यालाही आज 60-70 हजार रुपये पगार आहे. हा संघ केवळ त्यांच्या पगाराकरता आला आहे, लोकांच्या भल्याकरता इथे काहीच मिळत नाही, काहीच चाललेलं नाही. आताच्या निकालात काय तुमच्या निवडणुकीला सामोरं जायचा विचार केला. शेवटी असं आहे, माझे सहकारी माझ्याकरता जीवाचं रान करतात, त्यांच्याकरता मलाही त्यांच्याबरोबर जावं लागेल. परंतु ज्या वेळेला वैयक्तिक सभासदांमधनं 3 जागा जर ठेवल्या निकाल स्पष्ट आहे, परंतु त्याला सुद्धा तसं सामोरं जायचं आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ. काय करायचं ते आम्ही ठरवणार. तुमची मेजॉरिटी किंवा तुमचे समर्थक आले तर तुम्ही कोर्टात जाणार नाही? नाही, कोर्टाचा भाग वेगळा आणि हा भाग वेगळा. ते जे बॉयलर्स आहेत, ते जे चुकीच्या घटना आहेत, त्याच्याविरुद्ध तो कोर्टात जाणारच आहे. आणि अशा प्रकारचे बॉयलर्स महाराष्ट्रामध्ये कुठेही नाहीत, असे बॉयलर्स यांनी बनवले. आणि आता तर काही नाही, जिल्हा सहकारी चेअरमनच निवडणूक निर्णय अधिकारी असायचा. जो मतदार आहे, जो निवडणुकीला उभा राहणार आहे, तोच निवडणूक निर्णय अधिकारी. ते मी माझ्यामुळेच बदलले. तिथे येणे अधिकाराची 50 वर्ष गाजवलं, ते अशाच पद्धतीने ते स्वतःच्या हिताचे सगळे बॉयलर्स तयार करून घ्यायचे आणि ती संस्था ताब्यामध्ये ठेवायची. चाकण शिक्रापूर महामार्गावर कडाशीवाडी गावच्या हद्दीत एसटी पेट्रोल पंपाच्या शेजारील गावठी गुळाचा चहा या हॉटेलमध्ये 2 गटात जोरदार राडा झाला.
या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लाकडी दांडकी आणि दगडफेक करण्यात आल्यानं काही जणांना गंभीर दुखापती झाली आहे। सिद्धेश विलास मुंगसे वय वर्ष 27 राहणार रासेफाटा तालुका खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव राहणार नानेकरवाडी तालुका खेड आणि त्याचे इतर अनोळखी 4 साथीदार यांच्यावर गंभीर मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। परस्पर विरोधात व्यंकटेश उर्फ हर्षल परशुराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत विलास मुंगसे, नाना कोतवाल, महेश स्वामी, सिद्धेश मुंगसे आणि त्याचे अन्य साथीदार असे 9 जणांवर गंभीर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। 2 गटात झालेल्या हाणामारीत लाकडी दांडकी आणि दगडांनी एकमेकांवर हल्ले करण्यात आले। यामध्ये एकाच्या कानाला जबर मारहाण, जबर दुखापत झाली आहे। याबाबतचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत। पिंपरी चिंचवड शहरात दापोडे ते निगडी या मेट्रो मार्गानंतर दुसरा मार्ग करण्यात येत आहे। त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून तो लवकरच पिंपरी चिंचवड महापालिकेत सादर केला जाईल। नवीन मेट्रो मार्ग निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प चौकापासून रावेत, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा या मार्गे तो चाकणपर्यंत असणार आहे। महापालिकेने निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्गाचा डीपीआरचा आराखडा तयार करण्यास महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला सांगितले आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सूचनेवरून नाशिक फाटा ते चाकण या मार्गाचा महामेट्रोने 2 वेळा डीपीआर तयार केला। पहिल्यांदा निओ मेट्रोचा आराखडा तयार केला होता, त्यानंतर सुधारणा करून मेट्रोचा आराखडा तयार केला। आता पुणे ते नाशिक महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे। तो 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर असणार आहे। तो मार्ग नाशिक फाटा येथून सुरू होणार आहे, त्यामुळे मेट्रोचा आराखडा पुन्हा बदलला जाणार आहे। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाशी समन्वय साधून मेट्रोचा नव्याने सुधारित डीपीआर तयार करण्यात येणार आहे। निगडीतील भक्ती शक्ती समूह शिल्प चौक स्टेशन, रावेत, मुक्ताई चौक, पुणे मुंबई बंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण असा हा मार्ग आहे। या मार्गाचे अंदाजे 35 ते 40 किलोमीटर अंतर आहे। दरोड्यातील 4 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 3 ने अटक केली आहे। दरोड्याच्या गुन्ह्यातील 2 फरार आरोपी आणि 2 अल्पवयीन गुन्हेगार यांना ताब्यात घेण्यात आलाय। 9 मार्च 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 3 यांनी चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना या गुन्ह्यामधील अनोळखी फरार आरोपी यांना निष्पन्न केला। आरोपी विकास गोरख कैतके वय वर्ष 23 राहणार बर्गे वस्ती, चिंबळी, तालुका खेड, जिल्हा पुणे आणि ऋषिकेश सुनील घोरपडे वय वर्ष 19 राहणार मोहननगर भोसरी आणि भोसरी येथील 17 वर्षांचे अल्पवयीन यांना ताब्यात घेण्यात आलाय। सदरचे आरोपी हे भोसरी चक्रपाणी वसाहत येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानं सदर पथकानं त्यांना अटक केली असून चाकण पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलाय। आणखी दारू पाजली नाही म्हणून 4 जणांनी मिळून एका तरुणास मारहाण केली। ही घटना पहाटे 2:30च्या सुमारास खेड तालुक्यातील भोसे गावात घडली। मयूर जालिंदर तुरुकमारे वय वर्ष 26 राहणार मुक्काम पोस्ट रासे, तालुका खेड, जिल्हा पुणे असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी शुभम मोहिते, शुभम सुतार, अहिंसक दिवे चव्हाण पूर्ण नाव पत्ता माहीत नाही यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे चंद्रलीला हॉटेल येथे आपल्या मित्रांसोबत दारू पीत बसले होते। त्यावेळी फिर्यादी यांनी आणखी दारू पाजले नाही या कारणावरून शुभम मोहिते याने लोखंडी रॉडने डोक्यामध्ये मारून जखमी केले। तसेच शुभम सतार, अहिंसक दिवे व चव्हाण यांनी फिर्यादी मयूर तुरुकमारे यांना पोटावर, पाठीवर, छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील मुख्य आवारात रविवारपासून कांदा खरेदी विक्री शुभारंभ करण्यात आला आहे। आता दर मंगळवार, गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातील 3 दिवस कांदा, बटाटा, लसूण आदी खरेदी विक्री लिलाव राजगुरुनगरमध्ये सुरू करण्यात आले आहेत। राजगुरुनगर येथे बाजार समितीच्या आवारात रविवारी 9 मार्च रोजी या पहिल्याच दिवशी तब्बल 5000 कांदा पिशव्या विक्रीसाठी आल्या होत्या। राजगुरुनगरमध्ये कांद्याला 1600 ते 2300 रुपये भाव मिळाला। यापुढे चाकण सोबतच राजगुरुनगरमध्ये देखील कांद्याचे लिलाव होणार आहे। तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भंडारा डोंगरावर सध्या हरिनाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहात अनेक गावांनी सहभाग घेऊन घराघरातून भाजी भाकरीची जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे।
ज्या ज्या गावांवर ही जबाबदारी टाकली आहे त्या त्या गावातून भाजी भाकरी सप्ताह संयोजन मंडळींकडे जमा केली जात आहे। एका गावातून साधारण 3000 भाकरी दिल्या आहेत। सप्ताहाची आजची खेड तालुक्याची जबाबदारी होती। खेड तालुक्यातून अनेक गावांनी ही जबाबदारी स्वीकारली होती। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।